नमस्कार. आपण आलो आहेत दाताळा तालुका मलकापूर जिल्हा बुलढाणा येथील प्रयोगशील शेतकरी माननीय अक्षय भाऊ नाफेडे यांच्या शेतात. अक्षय भाऊंनी त्यांच्या शेतात पपईला जिवंत जीवामृताचा प्रयोग केला होता. जिवंत जीवामृताचा प्रयोग केल्यानंतर भाऊंना काय अनुभव आला, भाऊंकडून ऐकून घेऊ. सर, काय अनुभव आला? सर, जिवंत जीवामृत केल्यापासून आम्हाला झाडाची डेव्हलपमेंट झाली, म्हणजे झाडाची ग्रोथ पण व्हायला लागली आणि मेन म्हणजे झाडाचा स्टीम बनायला लागलो आणि झाडामध्ये शायनिंग आली. जे आमचे झाड असे सुकत होते, जिथे काही प्रमाणात असा पिंगटपणा होता तो पूर्णतः निघून पूर्ण हिरवा, म्हणजे एकदम हिरवा शायनिंग आली झाडाला आणि एकदम हिरवकच झालं झाड आणि स्टीम पण वाढली त्याची. बरोबर. जे आपल्याला मेन होतं स्टीम वाढणारी, स्टीम पण त्याची वाढली. तर ते स्टीम वाढल्यामुळे त्याची ग्रोथ पण चांगली होत चालली, ब्रँचिंग बी होत चालल्या आणि झाड असं ढेरेदार गोल गोल म्हणजे एकदम असं गोल बनायला लागलो. गोल बनायला. हां, म्हणजे ते हाईट म्हणजे हाईट तर होऊनच राहिली, पण हाईट कमी, पण त्याचा ढेरा वाढत चालला, स्टीम वाढत चालली, पिंगटपणा निघून गेला. जसं आपण जे व्हायरसचं झाड म्हणतो किंवा जे एखाद्या झाडावर समजा पिंगटपणा असते, व्हायरसचं झाड असते, ते पूर्ण व्हायरस निघून जाऊन ते झाड पूर्णपणे रिकवर होऊन ते पूर्ण हिरवकच झालं. बरोबर. आणि त्याच्यासोबतच्या झाडापेक्षा त्या झाडाची ग्रोथ पण चांगली व्हायला लागली. जे झाड थांबलेलं होतं की बऱ्याच दिवसापासून आम्ही बघत आहे की त्याची हाईट तेवढीच होती. त्याला आपण म्हणजे सगळंच काही ट्रीटमेंट करून पाहिली, त्याला खतं पण देऊन पाहिले, सगळं केलं, पण त्याला आम्ही डायरेक्ट जिवंत जीवामृतचे व जे झाड जास्त अशक्त होतं त्याला थोडंसं ड्रिंचिंग केल्यामुळे त्या झाडाने 4थ्या दिवसापासूनच ग्रोथ पण झाली आणि त्याच्यावरचा पिंगटपणा पूर्ण नाहीसा होऊन पूर्ण झाड एकदम हिरवकच होऊन आपले साधारण बाकी बागेच्या लेवलला आलं ते झाड. तर शेतकऱ्याला एकच सांगू इच्छितो की बा सगळ्या शेतकऱ्यांनी जिवंत जीवामृत वापरायलाच पाहिजे. आम्ही तर यावर्षी मक्याला पण ते देणार आहे आणि चण्यासाठी सध्या ते वापरणार आहे. ग्रेट. हां, आता मक्याला तर आमचं ड्रीप नसल्यामुळे आम्ही डायरेक्ट ओपन शेतात टाकणार आहे. ओपन डायरेक्ट म्हणजे पंपाचं समोरचं नोझल उकळून पूर्ण शेतात डायरेक्ट त्याचं टाकायचं ते. बरोबर. आणि झालं कधी शक्य तर स्प्रिंकलरच्या पाण्याद्वारे पण दिलं तर चालू शकते. स्प्रिंकलर. कारण ते पण पूर्ण शेतातच पसरलं जाईल ना. 100%. तर मग आमचा एक विचार आहे की बा त्याच्यातून सुद्धा आपण देऊ शकतो ते, आणि कमी खर्चामध्ये आहे. कमी खर्च. आपण एवढं हजारो लाखो रुपये खर्च करून औषधं वगैरे जे फर्टिलायझर घेतो, तर हे तर आपलं घरचं सगळं घरचं आहे. अंडी घरी मिळतात, दूध घरी मिळते, गाईचं शेण घरी मिळते. फक्त त्याची मेहनत आहे करायची, मेहनत शिवाय काहीच मिळत नाही. बरोबर, मेहनत शिवाय काहीच. तर ते करणं तर आमच्या हिशोबानं आता काळाची गरज आहे सर, कारण पूर्ण जमिनी मृत पावली. कारण आपण तणनाशकाचा वापर प्रमाणापेक्षा जास्त प्रमाणात करून राहिलो. जिथं जिथे एक फवारणी तणनाशकाची पाहिजे ते आपल्या 3 फवारण्या होत चालल्या. त्याच्यामुळे म्हणजे जमीन प्रतिसाद नाही देऊन राहिली. आपण जे आशा करतो ते आपल्याला रिटर्न नाही देऊन राहिली. त्याच्यामुळे हे केलं कधी तर आपल्याला बेनिफिट 100% भेटेल, म्हणजे भेटेलच आणि भेटतच आहे. आम्हाला तर पूर्ण अनुभव आला त्याचा. तर आम्ही याच्या पुढे प्रत्येक पिकासाठी ते वापरणारच आहे. बरोबर. थोडक्यात अक्षय भाऊंच्या सांगण्यानुसार जमीनची मृत पावली आपण